मित्र आम्ही बसलेलो जस्ट डिस्कस केलं की काय करता येईल आम्हाला पण. मग तसं आम्ही आमच्या रिसर्चला सुरुवात केली, काय करता येईल, कुठली गाडी असेल किंवा काय कुठला प्रोजेक्ट करता येईल का, त्याने आम्ही ह्या क्षेत्रात पण काम करू शकतो. फर्स्ट क्लब ज्ञानेश्वरीमध्ये चालू केला तो म्हणजे होता ईव्ही क्लब. आम्ही एकत्र आलो, आयडियावर काम करत गेलो. आम्हाला अराउंड 2 लाख रुपीजची फंडिंग रिक्वायरमेंट होती. त्याच्यासाठी रोहित सरांनी एकदाही विचार न करता आमच्या प्रोजेक्टला फंडिंग अलाउ केलं. म्हणजे पहिल्यांदाच आम्ही प्रोजेक्ट केला आणि पहिल्यांदाच एका कॉम्पिटिशन मध्ये उतरलो आणि त्यामध्ये आम्ही प्राइज जिंकून आलो. ज्या ईव्ही क्लब आता तुम्ही फॉर्म केलेला आहे त्याचा तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनात काय फायदा झालेला? जसं जसं प्रोजेक्ट करत गेलो तसं आमच्या ज्या कम्युनिकेशन स्किल्स आहेत त्या डेव्हलप होत गेल्या. पण त्यानंतर ईव्ही क्लब जेव्हा सुरू झाला त्यानंतर मी एक असा डिसिजन घेतला की स्वतःचं काय तर करावं ईव्ही मध्ये. तर मी सर्व्हिस सेंटर सुरू केलं. नमस्कार, मी प्राध्यापक उमेश घोरपडे. आपल्या सगळ्यांचं ज्ञानेश्वरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये स्वागत आहे. ज्ञानेश्वरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ईव्ही क्लब हा ॲक्टिव्ह क्लब म्हणून ओळखला जातो. त्या क्लबमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात ज्या समाज उपयोगी आहेत. क्लबमधून विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्राइजेस कॉम्पिटिशन्समध्ये नावलौकिक मिळवलेलं आहे. तर त्याच्याबद्दल आपण आज थोडक्यात माहिती घेणार आहे. आज आपल्याबरोबर ईव्ही क्लबचे मेंबर्स आणि कोऑर्डिनेटर्स आहेत. मी प्रथमेशला एक क्वेश्चन करतो की क्लब म्हणजे काय? सर, जसं आपल्याला माहीत आहे, जेव्हा एका कंपनीमध्ये प्रोडक्ट डेव्हलप केलं जातं तेव्हा डिझाईन अँड डेव्हलपमेंट फेजमध्ये सर्व ब्रांचेसमधले इंजिनियर्स त्यावर काम करतात. तसंच क्लब्समध्ये सुद्धा वेगवेगळे ब्रांचेसचे इंजिनियर स्टुडंट्स एकत्र येऊन एका प्रोजेक्ट आयडिया किंवा एखाद्या आयडियावर स्वतः एकत्र येऊन काम करतात आणि एकामेकांचे स्किल्स, टेक्निकल स्किल्स असो, कम्युनिकेशन, लिडरशिप स्किल्स डेव्हलप करतात. त्यानंतर मग आपल्या कॉलेजमध्ये ईव्ही क्लबची गरज काय लागली किंवा का तयार झाला याच्याबद्दल सांगू शकतोस? सर, आम्ही 9 जण आहोत. आम्ही स्टार्टिंगला जेव्हा सेकंड इयरमध्ये असताना आम्ही सर्वजण ग्रुपमध्ये बसून डिस्कस करत होतो कार्सबद्दल, गाड्यांच्या सेक्टर्सबद्दल की कसं आहे काय. तसंच आमचं लक्ष हे ईव्ही सेक्टर्सकडे गेलं. इलेक्ट्रिक व्हेकल्सचे जे सेक्टर्स आहेत ते आता बूस्टला आहे. त्यामध्ये आपण बघू शकता की आता सगळ्यात जास्त मार्केट इलेक्ट्रिक व्हेकलचे सेक्टर्स कॅचअप करण्याचा प्रयत्न करतात. तसंच आम्ही बसलेलो तेव्हा जस्ट डिस्कस केलं की काय करता येईल आम्हाला पण. मग तसं आम्ही आमच्या रिसर्चला सुरुवात केली की काय करता येईल, कुठली गाडी असेल किंवा काय कुठला प्रोजेक्ट करता येईल का, त्याने आम्ही ह्या क्षेत्रात पण काम करू शकतो. त्याच्यानंतर क्लबमध्ये ईव्ही क्लब हा फॉर्म कशासाठी केला आपण की त्याच्यामधनं मुलांना ईव्ही टेक्नॉलॉजीमध्ये काय काय चाललंय हे कळावं. परत ईव्ही टेक्नॉलॉजीमध्ये फ्युचरमध्ये आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये कुठले कुठले प्रोजेक्ट करून आपण ते कंपनीला डायरेक्ट रीच करू शकतो. नाहीतर ईव्ही टेक्नॉलॉजीमध्ये नक्की काय असतं, त्याच्यामध्ये कसं काम होतं हे आपल्या क्लबद्वारे कळावं यासाठी आपण क्लब फॉर्म केलेला. आम्ही ज्यावेळी डिस्कशन केलं त्यामध्ये आम्हाला इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये काम करण्यासाठी म्हणजे इच्छा हे झाली. त्यानंतर आम्ही रिसर्च केला इलेक्ट्रिक व्हेकल, म्हणजे त्यामध्ये आमचा इंटरेस्ट वाढत गेला. त्यानंतर आम्ही मग सर्व टीम मेंबर मिळून आम्ही एक प्रोजेक्ट करायचा ठरवला. त्या प्रोजेक्टमध्ये सर्वजणांनी म्हणजे वेगवेगळे डिसिजन घेतले की हे असं नाही, ही अशी टेक्नॉलॉजी, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी समजत गेल्या. त्यामध्ये आम्ही वेगवेगळे जे मेकॅनिकलचे स्टुडंट आहे त्यांना इन्व्हॉल्व करून घेतलं, जे कॅम्प्युटरचे स्टुडंट आहे त्यांना इन्व्हॉल्व करून घेतले. त्यानंतर तसेच इलेक्ट्रिकलचे जे स्टुडंट आहे असे सर्व मिळून आम्ही एकत्र आलो, त्या आयडियावर काम करत गेलो. त्यामधून एक आयडिया आमची तयार झाली 6 सीटर ई कार्ट म्हणून. त्यावर मग आम्ही सर्व वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे जे लोक आहेत ते काम करत गेलो आणि त्यामधून क्लब फॉर्म झाला आणि त्यावर आम्ही काम करत गेलो. ग्रुपमध्ये जेव्हा डिस्कशन झालं आणि आम्ही जेव्हा फायनल केलं की आपल्याला ईव्हीशी रिलेटेड एखादा प्रोजेक्ट करायचा आहे, तर त्यानंतर आम्ही घोरपडे सरांना भेटलो. त्याच्यानंतर आमचे व्हाईस प्रिन्सिपल मोरे सर यांच्याशी डिस्कस करून ह्या सेक्टरशी रिलेटेड कोणता प्रोजेक्ट करता येईल हे फायनल केलं. मग त्यातून 6 सीटर ई कार्ट हा प्रोजेक्ट आम्ही फायनल केला आणि त्याच्यानंतर मग त्याचे जे रिक्वायरमेंट्स आहेत, बेसिक प्री रिक्विजिट आहे, त्याच्यावरती वर्क केलं. आणि त्याच्यानंतर मग पहिला जी स्टेज असते ती असते फंडिंग, बिकॉज पार्ट कंपोनंट्स जे आहेत ते विकत घेण्यासाठी. त्याच्यासाठी आम्हाला अराउंड 2 लाख रुपीजची फंडिंग रिक्वायरमेंट होती. त्याच्यासाठी रोहित सरांनी एकदाही विचार न करता आमच्या प्रोजेक्टला फंडिंग अलाउ केलं आणि त्यातून मग आमचा प्रवास जो आहे 6 सीटर ई कार्टचा तो चालू झाला. रिमझिमनी सांगितलं तसं की रोहित सरांनी आम्हाला फंडिंग प्रोव्हाइड केले, पण त्यानंतर रोहित सर, मोरे सर आणि आम्ही तिघे एकत्र बसलो. आमच्याबरोबर प्रिन्सिपल सरांचं पण आम्हाला मार्गदर्शन मिळालं आणि आम्ही चौघांनी बसून विचार केला की हे जी संघटना आहे किंवा हे विद्यार्थी एकत्र आलेले आहेत जे प्रोजेक्टबद्दल डिस्कशन करतात, तर त्यामध्ये आपण एक ईव्ही क्लब फॉर्मेशन करून ह्या मुलांना त्याच्या थ्रू बेनिफिट्स देऊ शकतो का. आणि अशा पद्धतीने मग आम्ही फर्स्ट क्लब ज्ञानेश्वरीमध्ये चालू केला, तो म्हणजे होता ईव्ही क्लब. अशा पद्धतीने ह्या ईव्ही क्लबची स्थापना झाली ज्ञानेश्वरीमध्ये. आतापर्यंत ईव्ही क्लबने कोणत्या अचिव्हमेंट्स केलेल्या आहेत? ज्यावेळी क्लब फॉर्म झाला त्यानंतर आम्ही पहिल्यांदाच गव्हर्नमेंटच्या कॉम्पिटिशनला पार्टिसिपेट केलं होतं. त्यामध्ये मी आणि माझी टीम घेऊन आम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यामध्ये ती जी कॉम्पिटिशन होती त्याचं नाव होतं की महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज. ती आपल्या सातारामध्ये KBP कॉलेजमध्ये घेण्यात आली होती.
त्या कॉम्पिटिशनसाठी अख्ख्या सातारा जिल्ह्यामधून एकूण 162 एंट्री झालेल्या होत्या. त्यामध्ये आम्ही ऑनलाईन प्रेझेंटेशन देऊन टॉप 13मध्ये आम्ही आलो होतो. त्यानंतरनं जे टॉप 13 आहेत त्यांची कॉम्पिटिशन KBP कॉलेजमध्ये झाली होती. त्यामध्ये आम्ही जी डेव्हलप केलेली ई कार्ट आहे ते आम्ही इथून कॉलेजमधून त्या कॉलेजमध्ये घेऊन गेलो होतो. तिथं आम्ही त्याचं प्रेझेंटेशन दिलं. त्यामध्ये आम्ही फर्स्ट प्राईज त्या पहिल्या प्रोडक्टला आम्ही मिळवलं. त्याची जी प्राईज मनी होती ती 1 लाख रुपये प्राईज मनी होती. ती आम्हाला चेकच्या स्वरूपामध्ये 26 जानेवारीला आपल्या शाहू स्टेडियमवर आम्हाला मान्य पालकमंत्र्यांच्या हस्ते ती प्राईज मनी भेटलेली होती. म्हणजे पहिल्यांदाच आम्ही प्रोजेक्ट केला आणि पहिल्यांदाच एका कॉम्पिटिशनमध्ये उतरलो आणि त्यामध्ये आम्ही प्राईज जिंकून आलो. त्यानंतर आता आम्ही तीच कॉम्पिटिशनमध्ये आम्ही आता स्टेट लेवलला जाणार आहे. त्या स्टेट लेवलला एकूण सगळ्या जिल्ह्यांमधून 10 विनर येणार आहेत आणि त्यामध्ये 5 लाखाचं कॅश प्राईज आहे. ई कार्ट नंतर आम्ही एक प्रोजेक्ट डेव्हलप केलेला तो होता की हायब्रिड बाईक म्हणजे एक तरी बेसिकली आपण काय केलं, पेट्रोल गाडीला इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट केलेलं. त्यात दोन्ही पण होते जेणेकरून पेट्रोल प्लस EV आपण गाडी चालवू शकतो. तर हा प्रोजेक्ट आम्ही जेव्हा क्लब फॉर्म झालेला तेव्हा आमच्या 9 जणांमध्ये होता. त्यानंतर आम्ही हायब्रिड बाईकसाठी FYचे स्टुडंट जे होते ते आम्ही तिथे इन्व्हॉल्व केल्यानंतरनं त्यांना पहिल्यांदा हायब्रिड बाईक म्हणजे काय ह्याची जरा माहिती दिल्यानंतरनं आम्ही ते प्रोजेक्ट करायला पहिल्यांदा मार्केट सर्वे केला. मार्केटमध्ये आता हायब्रिडमध्ये काय गॅप आहे, त्यानंतर आम्ही त्याच्यावरती मग स्टडी सुरू केल्यानंतरनं आम्ही पहिल्यांदा सरांचे डिस्कस केले आणि ते हायब्रिड गाडीसाठी जे काय लागणारे जे काय पार्ट्स आहेत नाहीतर जे काय टेक्नॉलॉजी लागणार होते म्हणजे जे काय मशीन्स वगैरे लागणार होते बनवण्यासाठी मोटर्स वगैरे, तर आम्ही त्याची पहिल्यांदा स्टडी केला. त्यानंतरनं कंपनीला रीच करून ते आम्ही प्रोडक्ट सगळे मागवल्यानंतरनं हायब्रिडमध्ये जी FYचे स्टुडंट होते त्यांना जवळपास गाडी कशी इन्स्टॉलमेंट करायची नाहीतर गाडी कशी बनवायची हे काय माहीत नव्हतं. मग त्याला आम्ही 9 जणांनी कॉर्पोरेट करून त्यानंतर आम्ही काय केलं की गाडी बनवायला सुरुवात केली. गाडी सुरू केल्यानंतरनं त्यात FYच्या मुलांनी इन्व्हॉल्वमेंट त्यांची होतीच, त्याबरोबर SYची मुलं पण त्याच्यामध्ये होती. तर याच्यामध्ये EV क्लबने आम्ही जो हायब्रिड बाईक तयार केली त्यामध्ये माहेश्वरी नावाची एक मुलगी होती. तिनं स्टेट लेवल पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये हायब्रिडला रिप्रेझेंट केलेलं. तर तिथं पण तिचा एक नंबर आलेला. तिला तिथं एक पार्टिसिपेट म्हणून तिला एक प्रमाणपत्र आणि एक मेडल दिलेलं होतं. त्यानंतर आम्ही EV फ्री चेकअप कॅम्प हा आम्ही सातारामध्ये शिवसह्याद्री स्कूलच्या प्रिमायसेसमध्ये घेतला होता. की त्यामध्ये आम्ही टोटल 26 गाड्या फ्रीमध्ये चेकअप केल्या. आम्ही स्वतः मुलांनी SY आणि TYच्या मुलांनी फ्रीमध्ये चेकअप केला. त्यामध्ये आपण 26 गाड्यांचं विथ जॉब कार्ड, जसं इंडस्ट्रीमध्ये जसं तुम्ही एखादी गाडी घेऊन गेला कुठल्याही कंपनीमध्ये तर ते तुम्हाला जॉब कार्ड देतात. त्यामध्ये तुमच्या गाडीचं पूर्णपणे चेकिंग होतं, पॉईंट्स काढतात, कस्टमरचे फीडबॅक घेतला जातो. त्याच पद्धतीने आम्ही स्वतः मुलांनी कस्टमरचा फीडबॅक, त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांच्या गाडीमध्ये काय येणारे प्रॉब्लेम्स असतील किंवा ते आमचे स्वतःचे ॲडवाईस त्यांना देऊन त्यांची गाडी आम्ही फ्रीमध्ये चेकअप केली. प्लस आम्ही EV फ्री चेकअप कॅम्पमध्ये त्यांना अवेअरनेसही दिली की समजा गाडी असेल तर गाडीच्या चार्जिंगबद्दल, गाडीच्या परफॉर्मन्सबद्दल किंवा परफॉर्मन्स इन्क्रीज करण्यासाठी तुम्ही काय करू शकता तसे ॲडवाईसही आम्ही स्वतः मुलांनी दिले होते. आम्ही प्लस त्याबरोबर वेगळ्या स्कूल्समध्ये जाऊन SY आणि TYची मुलं प्रेझेंट करतात. EV अवेअरनेससाठी आम्ही स्वतः तिथे जाऊन मुलांना मार्गदर्शन करतो. त्यानंतर 2024ला इनोव्हेशन फाउंडेशननं इनोव्हेट यूथ टेकॉथॉन 2024 ही एक नॅशनल लेवल कॉम्पिटिशन अरेंज केली होती, ज्यामध्ये इंडियातून 9+ स्टेट्समधून स्टुडंट्सनी पार्टिसिपेट केला होता. त्यामध्ये अराऊंड 170 टीम सिलेक्ट झाल्या होत्या आणि फायनल राऊंडमध्ये ओन्ली 20 टीम सिलेक्ट केलेल्या. त्यामध्ये आपला जो ई कार्ट प्रोजेक्ट आहे तो सिलेक्ट झालेला. त्याच्यामध्ये आपण टेक्निकल बरोबरच सॉफ्टवेअर हा पार्टसुद्धा ॲड केला होता, म्हणजेच ABS सिस्टीम, ऑटोमॅटिक ब्रेकिंग सिस्टीम. त्याचा प्रोटोटाईप आपण तिथे प्रेझेंट केलेला आणि आपण त्या कॉम्पिटिशनमध्ये 5th रनरअप होतो. सो मला EV क्लबच्या मेंबर्सना विचारायचं आहे की ज्या EV क्लब आता तुम्ही फॉर्म केलेला आहे त्याचा तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनात काय फायदा झालेला? सर, खरं तर माझा वैयक्तिक सांगायला गेला तर मी फर्स्ट टाईम डिझाईन अँड डेव्हलपमेंटबद्दल खूप काही शिकलो. एखादं प्रोडक्ट आहे ते आपण मार्केटमध्ये आयडियापासून ते मार्केटमध्ये लॉन्चिंगपर्यंत एक ती प्रोसेस आतली इंडस्ट्रीची किंवा कोणतीही कशी असते ते मला पूर्णपणे जाणून घेण्यात खूप मदत झाली. डिझायनिंग म्हणा, कॅल्क्युलेशनचा पार्ट्स, मार्केटिंग आलं, भले ते रिपोर्ट्स तयार करणं असो किंवा रिसर्च करणं असो, ते खूप मदतशीर गेला. ॲज अ स्टुडंट आम्ही हे फर्स्ट टाईम करत होतो, सो तो सर्व एक्सपिरियन्स आमच्यासाठी खूप चांगला होता. क्लबमुळे आम्हाला म्हणजे प्रोजेक्ट जसे करत गेलो आम्ही पुढं, तर त्याच्यामध्ये मार्केट सर्वे कसा करायचा, त्या प्रोजेक्टबद्दल जरा माहिती कुठनं रिसर्च कसा करायचा ते आम्ही सगळं शिकलो. याच्याबरोबर मला
ई व्हीमध्ये काम कसं करायचं हे मला माहीत होतं, पण त्याच्याबद्दल माहिती कुठनं घ्यायची, जे काय डॉक्युमेंट असतात जे कुठनं अवेलेबल करून घ्यायचे, नाहीतर मार्केटमध्ये जाऊन त्या प्रोडक्टबद्दल जे काय लागणारे इक्विपमेंट आहेत ते इक्विपमेंट कसे रीच करायचे, म्हणजे आपण जाऊन तिथं कसं त्यांच्याशी बोलायचं, ते पार्ट आपल्याला कुठले कुठले लागणार, त्याचे कॅल्क्युलेशन्स काय काय असतात, ते कॅल्क्युलेशन्स वगैरे आम्ही एक क्लबमध्ये बसून ते आम्ही डिस्कस करत होतो आणि त्यानुसार आम्हाला कळत गेले की कॅल्क्युलेशन काय काय करायला लागतात. कुठला पण प्रोजेक्ट सुरू करताना पहिल्यांदा त्याला मेन असते की कॅल्क्युलेशन नसेल तर आपण पुढं ई व्हीमध्ये जे काही मोटर्स वगैरे लागणार आहेत ते आपण काढू शकत नाही. तर याचा फायदा आम्हाला लय झाला. जसं जसं प्रोजेक्ट करत गेलो तसं आमच्या ज्या कम्युनिकेशन स्किल्स आहेत त्या डेव्हलप होत गेल्या, कारण की कोणत्याही ठिकाणी जर आम्हाला प्रोजेक्ट प्रेझेंट करायचा असेल तर कम्युनिकेशन हा सगळ्यात बेस्ट वे आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा 4पेक्षा जास्त लोक आपल्यासमोर येतात, आपल्याला क्वेश्चन्स करतात, तेव्हा आपण कसं प्रेझेंट करायचं, कोणत्या क्वेश्चनला कसं टॅकल करायचं, ह्या सगळ्या ज्या स्किल्स आहेत त्या डेव्हलप झाल्या ह्या प्रोजेक्ट्स थ्रू आणि क्लब थ्रू. या क्लबमुळं म्हणजे वेगवेगळ्या कुठल्या ठिकाणाहून कसं फंडिंग करायचं, त्यासाठी प्रपोजल कसं तयार करायचं, डॉक्युमेंटेशन कसं तयार करायचं, परत ईमेल रायटिंग असेल किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या टेंडरला कसं फंड राईज करायचे त्यांचे, यामध्ये आम्हाला म्हणजे काही आयडिया नव्हती. यामध्ये आम्हाला सर्व मग माहिती मिळत गेली की कसं काय काय करायचं, फंड कुठनं घ्यायचे, डॉक्युमेंटेशन कसं करायचं, परमिशन्स कशा काढायच्या, वेगवेगळे टीम लिडरच्या क्वालिटी डेव्हलप झाल्या. जेव्हा आपली 6 सीटर ई कार्ड डेव्हलपमेंट फेजला होती तर त्यावेळेस आपण पूर्णपणे डेव्हलपमेंट सातारामध्ये आपण MIDCत होतो. वेगळे इंडस्ट्रीज असो, इंडस्ट्रियल एक्सपर्ट्स असो त्यांच्याशी बोलत होतो. वेगळे शॉप्स असो जे इलेक्ट्रिक व्हेकलच्या रिलेटेड असतात त्यांच्याशी आपण सतत बोलतो, निगोशिएट्स करत होतो की आम्हाला हे पाहिजे, हे कसं करायचं, हे ते कळत गेले की इंडस्ट्रीमध्ये मदत करणारी खूप जण आहेत, फक्त आपण ॲप्रोच करत नाही किंवा बोलायला थोडंफार ही करतो. सो ते एक समजत गेलं. आणि महत्त्वाचं म्हणजे एकत्र टीम काय असते, टीममध्ये काम काय करणं असतं. जसे आमची सगळ्यांची टीम आहे, आम्ही सर्वांनी मिळून एका प्रोजेक्टवर काम केलं आणि तो बिल्ड केला. ती सगळी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसने आम्हाला खूप टीम बिल्डिंगबद्दल, स्वतःबद्दल प्लस आमच्या स्किल्सला खूप डेव्हलप करण्यात हेल्प झाली. पहिल्यांदा फक्त नॉलेज होतं की ई व्ही म्हणजे काय असते, कसं काय काय असतं, म्हणजे त्याच्यामध्ये काय काय पार्ट्स असतात तेवढंच माहीत होतं. पण त्याच्यानंतरनं ई व्ही क्लब जेव्हा सुरू झाला त्यानंतरनं मी एक असा डिसिजन घेतला की स्वतःचं काय तर करावं ई व्हीमध्ये. तर मी सर्व्हिस सेंटर सुरू केलं. सर्व्हिस सेंटरबरोबर स्पेअर पार्ट मार्केटिंग पण सुरू केलं, जे की सातारामध्ये सुरू केलेलं. तर त्याच्यामध्ये मला ई व्ही क्लबचा लय मोठा सपोर्ट भेटला, जेणेकरून मी माझ्या कंपनीचं नाव इलेक्ट्रोमोटिव्ह, त्याच्यामध्ये मला क्लबमधनं खूपच सपोर्ट भेटल्यानंतरनं ई व्ही क्लबमध्ये जे काही सर्व्हिसिंग असतात, म्हणजे ई व्ही सेक्टरमध्ये जे काही सर्व्हिसिंग करायचे असतात गाड्यांमध्ये ते कशा करायच्या, त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट, जसं की मगाशी प्रथमेश बोलला की जॉब कार्ड वगैरे काय काय असतं, तर ते मला पहिल्यांदा काय माहीत नव्हतं. सर्व्हिस करून मी नॉर्मली गाडी सोडून देतो. पण जेव्हा आम्ही क्लबमध्ये एकदा कॅम्प घेतला, कॅम्पमध्ये जेव्हा जॉब कार्ड वगैरे फिलअप केले, डॉक्युमेंटेशन केलं त्यानंतर मला कळलं की असं जर स्टँडर्ड ठेवलं तर त्या जेणेकरून काय होतं की सर्व्हिस सेंटरला एक काय ना काय तर स्टँडर्ड राहते. ते ठेवण्यासाठी मी पण काय केलं, सरांच्या मदतीनं एक जॉब कार्ड तयार केला. जॉब कार्ड आम्ही सर्व्हिस सेंटरमध्ये काय करतो आता माझ्या पण, की तो जॉब कार्ड कुठला पण कस्टमर आला की पहिल्यांदा फिलअप करून घेतो. त्यानंतर कस्टमरला जे काही व्हॉट्सअपवरती त्याचं गाडीचं जाणं असतं, म्हणजे काय काय काम होतं हे कस्टमरला कळलं पाहिजे. हे जे काही स्टेप होत्या ते सगळ्या मला ई व्ही क्लबमध्ये आल्यानंतर कळलं की तिथं काय काय केलं पाहिजे होतं. तर आता आपण ई व्ही क्लबमध्ये जे काही प्रोजेक्ट्स करणार आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही तुमच्या जे प्रोजेक्ट्स आहेत प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल ते थोडे मला माहिती पाहिजे त्याच्याबद्दल. सर, आपला आता गो कार्ट हा मेन आता आपला ऑनगोईंग प्रोजेक्ट आहे की त्यावर आपलं डिझायनिंग प्लस चॅसेस डिझायनिंगपासून जे कॅल्क्युलेशन्स असतील ते सगळं चाललं आहे. हा आपला डेव्हलपमेंट फेजमध्ये प्रोडक्ट आहे की त्यामध्ये ई व्ही क्लब्समधले स्टुडंट्स काम करतात. हा एक मेजर प्रोडक्ट असेल जो आपण येणाऱ्या काळात डेव्हलप करतो आहे. गो कार्ट एक स्मॉल कार्ट म्हणली तरी झाली किंवा एक स्मॉल व्हेकल, ते जेव्हा आपले कॅल्क्युलेशन्स म्हणा किंवा ती इन प्रोसेसमध्ये आहे. त्याच्यानंतरनं आपण एक ट्रेनिंग सेशन अवेलेबल केलेलं आहे पोरांसाठी. आत्ता ई व्ही क्लबमध्ये जवळपास 50+ स्टुडंट आहेत. त्याच्यामध्ये जे काही मेंबर्स आहेत त्या मेंबर्सला जरा ई व्हीबद्दल माहिती असावी यासाठी आपण काय करतो, ट्रेनिंग सेशन प्रोव्हाइड करतो. त्या ट्रेनिंग सेशनमध्ये आपण काय करतो, एक बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत पोरांना सगळी ट्रेनिंग देतो. फक्त एक आपण कंट्रोलचं एक प्रोग्रामिंग थ्रू देऊ शकत नाही, कारण की ते सॉफ्टवेअर येतं. पण बाकीचं जे काय इलेक्ट्रिकल वर्क आहे, नाहीतर जे काही कनेक्शन्स वगैरे आहेत ते आपण प्रोव्हाइड करतो पोरांना. जवळपास 15 डेजचं ट्रेनिंग सेशन असतं. त्याच्यामध्ये पोरांना ई व्ही क्लबकडून एक सर्टिफिकेट पण दिलं जातं आणि क्लब मेंबरशिप दिली जाते, जेणेकरून पुढच्या जे काही ऑनगोईंग जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्या प्रोजेक्टमध्ये त्यांना सामील होता यावं यासाठी आपण तिथं त्यांना ट्रेनिंग सेशन्स देतो. आत्ता ई व्ही क्लबमध्ये ई व्ही बायसिकल हा प्रोजेक्ट ऑनगोईंग आहे. तर त्याच्यामध्ये मार्केटमध्ये ज्या ई व्ही बायसिकल्स ऑलरेडी आहेत तर त्याच्यापेक्षा विथ बेटर इफिशियन्सी आणि कॉस्ट रिडक्शन ह्याच्यामध्ये आपण ई व्ही बायसिकल तयार करत आहोत. त्याचं काम आत्ता 70% डन आहे. 30% काम
बॅटरी आणि त्याचं पेंडिंग काम आहे ते झाल्यानंतर मग आपण मार्केटमध्ये लॉन्च करू. आता आपली कॉस्ट इफेक्टिव्ह जवळपास मार्केटमध्ये जी गाडी आहे त्याची किंवा बायसिकल आहे त्याची 35,000 रुपये प्राईस आहे आणि तेच आपण आता 25,000पर्यंत कस्टमरला विथ गुड क्वालिटी अँड इफिशियन्सी ज्याची रेंज खूप चांगली आहे अशा आपण आत्ता द्यायचा प्रयत्न करतो आहे. ऑलमोस्ट त्याचे डिझाईन किंवा फायनल प्रोडक्ट रेडी होतं आहे. 80% आपलं डिझाईन फायनल झालेलं आहे. आता या सर्व जणांनी टीम मेंबरनं माझे सांगितल्याप्रमाणे की क्लबमध्ये कसं काम चालतं, तर अशा पद्धतीने या क्लबमध्ये काम चालतं. तर वेगवेगळे प्रोडक्ट आपण क्लबमधून लॉन्च करत आहे. त्यामध्ये ई बायसिकल असेल, हायब्रिड बाईक असेल, असे वेगवेगळे प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये लॉन्च करतो आहे. त्यासाठी आपण एक इंटरनॅशनल EV क्लबला आपण कॉलेजच्या थ्रू जॉईन करत आहे. त्यामध्ये म्हणजे जसे टेस्ला वगैरे हे जे इम्पोर्टेड कार्स आहेत त्यांच्या मदतीने आपण त्यांनासुद्धा आत्ता आपण त्यांच्याबरोबर टाईप करत आहे आपला क्लब. इंटरनॅशनल क्लबला टाईप करण्याचं जे मेन कारण आहे की जे आपले स्टुडंट आहेत EV क्लबमध्ये त्यांना वेगवेगळ्या मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये EV इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची संधी मिळावी यासाठी आपण वेगवेगळ्या इंटरनॅशनल EV क्लबला जॉईन करत आहे. त्यामधून स्टुडंटची ग्रोथसुद्धा होणार आहे आणि प्रत्येकजण काही ना काहीतरी वेगवेगळ्या मोठ्या EV इंडस्ट्रीमध्ये काम करणार आहे. इंटरनॅशनल क्लबला अटॅच होण्याचा महत्त्वाचा उद्देश आहे की मुलांना इंटरनॅशनल एक्सप्लोजर मिळाला पाहिजे. तर त्याच्यामध्ये काय होतं आहे, आपले जे विद्यार्थी आहेत ते स्टेट किंवा इंडियापुरतं न राहता बाहेरच्या ज्या कंट्रीजमध्ये ज्या कार्स आहेत जसं टेस्ला कार आहे किंवा ऑडीमध्ये जे इम्प्रूव्हमेंट चाललेले आहेत ज्या इंटरनॅशनल ब्रँड म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्या क्लबला अटॅच होऊन त्याच्यामध्ये वर्क केलं पाहिजे. तर त्यासाठी विद्यार्थी हे इंटरनॅशनल जे क्लब आहे जसं अमेरिकामध्ये एक EV इंटरनॅशनल क्लब आहे तर त्यांना आपण मेल करून त्यांच्याशी कोलॅबरेशनचा प्रयत्न करत आहे. आता EV क्लबद्वारे आम्ही एक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आता सुरू करतो आहे. त्याच्यामध्ये आपण बायसिकल तर मॅन्युफॅक्चरिंग करणारच आहे, बरोबर त्यात आपण एक बाईक आहे मोपेड बाईक ते पण मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरू करतो आहे. जेणेकरून आत्ता काय आहे की मार्केटमध्ये तर कंपन्याला आहेत EVबद्दल, पण ज्या फॅसिलिटीज कस्टमरला पाहिजेत त्या अजून फॅसिलिटीज काही गाड्यांमध्ये अजून पण नाहीत लोकल गाड्यांमध्ये, तर त्या प्रोव्हाइड करायचं काम आपण सुरू करतो. कारण आत्ता आम्ही मार्केट सर्वे केलेला, परत एक कॅम्प ऑर्गनाईज केलेला, तर त्या कॅम्पद्वारे आम्हाला कळलं की कस्टमरला त्याच्यामध्ये क्युरीज लय काय काय आहेत, तर त्या फक्त काढण्याचं काम आम्ही काय करतो आहे, जे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरू करणार आहे त्याच्या अंडर आम्ही ते काढण्याचा प्रयत्न करतो आहे. तर याच्यामध्ये आपण आत्ता स्टार्टिंगला एक मोफेड बाईक आहे ती आपण लॉन्च करणार आहे. ती जी बाईक आहे ती जवळपास आपली जी ॲक्टिवा गाडी आहे त्या टाईपमध्ये दिसते. एक थोड्या दिवसामध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरू करतो आहे. त्याच्याबरोबर बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट पण सुरू करतो आहे, जेणेकरून आपण आताच्या करंट मार्केटमध्ये जे काही कस्टमरला बॅटरीचे प्रॉब्लेम्स येतात त्यासाठी कस्टमरला काय करायला लागतं, कंपनीपर्यंत जायला लागतं. अजून सिटीमध्ये त्याचे सर्व्हिस सेंटर्स नाहीतर म्हणा त्याच्याबद्दल काय क्युरी झाले तर त्यांना काय सॉल्व्ह करता येत नाहीत, जे करून त्या माणसांना कंपनीकडे जायला लागतं. तर ते फक्त इथल्या इथं व्हावं यासाठी आपण EV क्लबच्या अंडर ज्ञानश्रीच्या अंडर एक बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग नाही तर सर्व्हिस सेंटर पण सुरू करणार आहे. ते एक थोड्या दिवसात आपण ते पण सुरू करतो. तर रिमजिम मला सांग की आपल्या क्लबमध्ये रजिस्ट्रेशन होण्यासाठी प्रोसेस काय आहे किंवा कसं विद्यार्थी आपल्या क्लबमध्ये मेंबर होऊ शकतात? सर, तर पहिल्यांदा मेंबर होण्यासाठी आपण स्टुडंट्सला ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. त्या ट्रेनिंगनंतर आपण एक त्यांची ॲप्टिट्यूड टेस्ट घेतो रिलेटेड टू EV आणि त्यामध्ये जे स्टुडंट सिलेक्ट होतात त्यांना आपण आपल्या क्लबची मेंबरशिप प्रोव्हाइड करतो आणि सर्टिफिकेशनसुद्धा करतो. EV बरोबरच आमच्या कॉलेजमध्ये भरपूर क्लब्स आहेत, तर त्या क्लबबद्दल थोडी इंट्रोडक्शन प्रथमेश दे. आमच्या कॉलेजमध्ये विविध क्लब्स आहेत जसे की सायन्स क्लब, मॅथमॅटिक्स क्लब, रोबोटिक्स अँड मेकॅट्रॉनिक्स क्लब, इको ग्रीन क्लब, असे सगळे क्लब आहेत. ह्या क्लब थ्रू स्टुडंट्स त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट्स घेतात. प्रत्येकाची आयडिया असेल काय प्रोजेक्ट्स असतील ते त्या क्लब्स थ्रूही चालू आहेत. प्रत्येकाची सेल्फ डेव्हलपमेंट, स्किल डेव्हलपमेंट किंवा टेक्निकल डेव्हलपमेंटसाठी ह्या क्लब्स थ्रू प्रोग्राम्स चालू आहेत व ते त्यांचा बेस्ट देतात. आमच्या कॉलेजमध्ये EV क्लब व्यतिरिक्त अजूनही क्लब आहेत जसं कम्युनिकेशन स्किल्स क्लब, ग्रीन इको क्लब, रोबोटिक्स अँड मेकॅट्रॉनिक क्लब, मॅथमॅटिक्स क्लब, सायन्स क्लब असे क्लब्स आहेत. त्यामध्ये ह्या क्लब थ्रू वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात की त्या थ्रू मुलांच्या टेक्निकल स्किल्स, सेल्फ डेव्हलपमेंट स्किल्स डेव्हलप व्हाव्यात. तर मी EV क्लब मेंबर्सना विचारू शकतो की जे आता तुम्ही प्रोजेक्ट्स केलेले आहेत तर त्या प्रोजेक्ट्समध्ये जे मॅनेजमेंटकडून तुम्हाला काय सपोर्ट मिळालेला आहे त्याच्याबद्दल थोडी तुम्ही माहिती द्या. तर जेव्हा 6 सीटर ई-कार्ट हा प्रोजेक्ट करायचं डिसाईड झालं होतं त्याच्यानंतर आम्ही मॅनेजमेंटकडे आमची आयडिया प्रेझेंट करण्यासाठी गेलो. त्याच्यानंतर सर्व गोष्टी समजून घेतल्यानंतर मॅनेजमेंटनं एकदाही विचार न करता आम्हाला 2 लाख रुपयांचं फंडिंग अप्रूव्ह केलं. त्याच्यानंतर आम्ही त्याच प्रोजेक्टसाठी वेगवेगळ्या कॉम्पिटिशनला सुद्धा अपियर झालो. जसं की सूरजने मगाशी मेन्शन केलं की KBPला आम्ही पुण्याला सुद्धा गेलो होतो. त्यासाठी कोणताही खर्च हा आमच्यापैकी
कोणत्याही स्टुडंटनी केला नाही. पूर्णपणे फायनान्स जो होता तो मॅनेजमेंटचा होता. त्याच्यानंतर सेफ्टी, आमचा जो ट्रान्सपोर्ट होता ते सुद्धा मॅनेजमेंटनंच केलं होतं. ज्यावेळी आम्ही क्लबच्या माध्यमातून बाहेर म्हणजे सातारा सोडून ज्या कॉम्पिटिशनला जातो त्यावेळी कॉलेजचा सपोर्ट भरपूर असतो, कारण आमच्याबरोबर मुली असतात, मुलं असतात. आम्ही गाडीमधनं प्रवास करत असतो. त्यावेळी प्रत्येक वेळी तासातासानं गार्डियन टीचरचे फोन येणे, ते फॉलोअप घेत असतात. त्यामध्ये म्हणजे जो येण्या जाण्यासाठी लागणारा खर्च असेल किंवा तिथं राहण्यासाठी लागणारा खर्च असेल, हा स्टुडंट कोणताही एकही रुपया कोणताही स्टुडंट पे करत नाही. त्याचा जो खर्च असतो तो संपूर्ण कॉलेजकडनं किंवा क्लब थ्रू केला जातो. आणि ज्यावेळी आम्ही त्या ठिकाणाहून परत येतो त्यावेळी आम्हाला परत ॲप्रिशिएशनसुद्धा कॉलेजकडनं खूप केलं जातं. आम्ही जिंकून येऊ द्या किंवा हरून येऊ द्या, कॉलेजकडनं आम्हाला ॲप्रिशिएशन केलं जातं. तर म्हणजे असा भरपूर सपोर्ट हा क्लबमधनं किंवा कॉलेजच्या वेगवेगळ्या शिक्षकांकडनं, मॅनेजमेंटकडून आम्हाला मिळत असतो. ज्यावेळी महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशनच्या कॉम्पिटिशन आम्ही विन झालो होतो ज्यावेळी पारितोषिक वितरण सोहळा हा 26 जानेवारीला सातारामध्ये होता, त्यावेळी स्वतः मॅनेजमेंटचे सर्व लोक येऊन, शिक्षक येऊन त्यावेळी आम्हाला त्या ठिकाणी ॲप्रिशिएट केलं होतं. जेव्हा मी माझी कंपनी रजिस्ट्रेशन करत होतो त्यावेळेस कॉलेज मॅनेजमेंट नाहीतर म्हणा रोहित सरांबरोबर मोरे सर आणि मोरे सरांबरोबर घोरपडे सरांनी पण मला खूप मदत केली, सपोर्ट केला. त्याच्यामध्ये जे काय रजिस्ट्रेशन करताना कुठल्या कंपनी फॉर्मेशनमध्ये टाईप्स असतात, त्या टाईपमध्ये माझी कंपनी कुठल्या टाईपमध्ये बसावी पाहिजे, त्यानंतर ते कंपनी फॉर्मेशन करताना कुठले डॉक्युमेंट तुझ्याकडे पाहिजेत, हे सगळं सांगण्याचं कामही मला रोहित सर, मोरे सर आणि घोरपडे सरांनी केलेलं आणि प्रिन्सिपल सरांनी पण केलेले होते. तर त्याच्यामध्ये मी रोहित सरांना कधी पण रात्रीचा जरी कॉल लावला, मला जर एखादी अडचण आली रजिस्ट्रेशनमध्ये, नाहीतर घोरपडे सरांना कॉल लावला, तर घोरपडे सर, रोहित सर, मी त्यांना कधी पण कॉल लावला तर ते नक्कीच सपोर्ट करतात. आणि त्याच्याबरोबर मी त्यांना एखादी जर अडचण सांगितली माझी, तर त्याच्यावरती सोल्युशन देण्याचं काम पण मला ते आतापर्यंत देत आलेत. यासाठी मी त्यांना पण थँक्यू बोलतो. सर तसंच आम्ही जेव्हा वेगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये जातो, व्हिजिट देतो, त्यावेळेस आम्हाला वेगवेगळे स्टुडंट्स, त्यांची माहिती किंवा त्यांचे विचार आम्हाला कळतात. प्लस त्यांचं कल्चर आम्हाला जाणून घ्यायला कळतं. प्लस वेगवेगळे आमचे कम्युनिकेशन स्किल ह्याला खूप भर मिळते. आम्ही आता KBB कॉलेजमध्ये जेव्हा कॉम्पिटिशन्सला गेलो तेव्हा तिथं 5 ज्युरीज होते. त्यांच्यासमोर आम्ही ई-कार्ड प्रेझेंट केलेली. ते 3 स्टेजेसमध्ये कॉम्पिटिशन होतं. स्टार्टिंगला त्यांनी ई-कार्ड चेक केली, नंतर आपले प्रेझेंटेशन्स होतं आणि मग आम्ही PPTवर आज जाऊन ज्युरीसमोर प्रेझेंटेशन केलं. सो तो एक आमचा एक्सपिरियन्स खूप भारी होता. त्या थ्रू आम्हाला आमचे स्किल्स आम्ही कुठे, प्लस त्याबरोबर आम्हाला अजून काय डेव्हलपमेंट करायची गरज आहे, आपल्याला अजून काय डेव्हलप करायची गरज आहे हे समजलं. प्लस आम्ही पुण्यात जेव्हा AISMS कॉलेजला गेलेलो, ते हॅकॅथॉनचं कॉम्पिटिशन होतं. त्यामध्ये आम्ही पुण्यातल्या स्टुडंट्सबरोबर कम्पीट केलं आणि तो एक आमच्यासाठी खूप भारी एक्सपिरियन्स होता. कारण पुण्यातले स्टुडंट्स प्लस आम्ही त्यांचं कल्चर आम्हाला ते ग्रॅप्स करण्यात, ॲब्झॉर्ब करण्यात खूप हेल्प झाली. ते आम्ही त्या लेवलला जाऊन परफॉर्म कसं करू शकतो हे जे आमचा पॉझिटिव्हनेस किंवा कॉन्फिडन्स पण आला. इथून पुढे सर EV क्लबच्याद्वारे आपला आता मेन फोकस हाच असेल की मेंबर्स वाढवणे, प्रोजेक्ट्सवर जास्त काम करणे, आउटपुट ड्रिव्हन जास्त राहणे, प्लस सोसायटीला आपल्या क्लब थ्रू काय हेल्प होऊ शकते, काय अवेअरनेस आपण प्रोव्हाइड करू शकतो, ह्या सेक्टरमध्ये नवीन स्टुडंट्सला कसं आणू शकतो, आपल्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी आपण काय करू शकतो, प्लस आपले जे आत्ता स्किल्स आहेत त्यापेक्षाही जास्त अजून आपण क्लबमध्ये कुठल्या नवीन ॲक्टिव्हिटीज, स्किल्स डेव्हलपमेंटसाठी आपण काय फंक्शन्स घेऊ शकतो किंवा काय प्रोग्राम्स घेऊ शकतो, हे करणं आपला इथनं पुढं मेन फोकस असेल.